आपण कोणत्या कल्चरमध्ये राहतो याच्यापेक्षा तुमची वर्क कल्चर कशी आहे जास्त महत्वाचं आहे. समजा तुम्ही एक अशा संस्थेमध्ये गेलेला आहात, की जी संस्था एकदम रटाळगाणी आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाविन्य नाहीये. सगळेजण फक्त 5 ते 5 असा जॉब करतात. त्यांना काही नाविन्य नाही, त्यांना कंपनीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा काही इंटरेस्ट नाहीये. असे एम्प्लॉयी कधीही कार्यक्षमता वाढवू शकत नाही. असे एम्प्लॉयी कधीही त्या संस्थेला व्हॅल्यू एडिशन देऊ शकत नाही. परंतु एक संस्था अशी आहे, की जी खूप व्हॅल्युएबल आहे, जी क्रिएटिव्ह आहे, ती नेहमी धडपडत असते. तर मित्रांनो, अशा प्रकारची संस्था नक्कीच पुढे जात असते. म्हणजे कोणत्याही कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये तिथे वर्क कल्चर कसं आहे यानुसार त्या कंपनीचा किंवा त्या संस्थेचा जो आहे तो विकास होत असतो. तर हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. कामाच्या ठिकाणी तयार होणारे वातावरण एक तेथील कार्यसंस्कृतीवरती अवलंबून आहे. जर समजा एक खूप प्रोडक्टिव्ह आणि खूप ऍक्टिव्ह जर एखादा कर्मचारी एखाद्या स्लगी किंवा एखाद्या आळशी संस्थेमध्ये गेला असेल, तर तो सुद्धा आळशी बनण्याची शक्यता आहे. आणि एखादा थंड जरी व्यक्ती समजा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर गेला असेल, आळशी असेल, पण तरी सुद्धा तो कार्यप्रमाण होऊ शकतो. कारण की तिथे असणारी उत्पादकता, वातावरण ही त्याला प्रोत्साहित करत असते. मित्रांनो लक्षात घ्या, आज आपल्या देशाचं जे काही प्रशासन आहे, या प्रश्नाबद्दल लोकांचं जे काही मत आहे, ते आपल्याला इथे समजून घ्यावं लागेल. प्रशासनाबद्दल जे काही विचार निर्माण झालेला आहे लोकांचा, तो कसा आहे? म्हणजे वेळखाऊ आहे. म्हणजे कोणतेही काम जे आहे ते तुमचं पूर्णतः लवकर होत नाही. सरकारी काम आणि 12 महिने थांब. मग अशा प्रकारचा विचार आपल्या डोक्यात का येतो? कारण की आपण त्या गोष्टी त्या सरकारी व्यवस्थेमध्ये आपण अनुभव घेतलेला आहे. म्हणजे जे काही दिरंगाई असेल, किचकटपणा असेल, तर हे मुळात प्रशासनाचं काय झालं असेल या ठिकाणी ते कार्यसंस्कृती झाली असेल. आता ही जी काही कार्यसंस्कृती मित्रांनो, ती बदलणं गरजेची आहे.